देऊळघाट आठवडी बाजारातील अतिक्रमण आणि घाणीबाबत तक्रार. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या देऊळघाट इथं घाणीचं साम्राज्य आणि आठवडी बाजारातील अतिक्रमण आता चव्हाट्यावर आलंय. सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान यांनी या गंभीर प्रश्नांबाबत जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे औपचारिक निवेदन देत त्वरित कारवाईची मागणी केली आहे. आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांसाठी ग्रामपंचायतीनं ओटे बांधून दिले, मात्र अनेक विक्रेते ओट्यावर न बसता मोकळ्या जागेत बसतात आणि सायंकाळी उरलेला भाजीपाला तिथंच फेकून देतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, घाण आणि मोकाट जनावरांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जनावरांच्या मालकांनी तर ओट्यावरच जनावरे बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान देऊळघाट ग्रामपंचायतीला मिळालेल्या 15व्या वित्त आयोगाच्या लाखो रुपयांच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय. गावातील अनेक मजूर कामांना आजवर प्रत्यक्ष स्वरूप नाही, पण देयके मात्र वाटप झाल्याचा आरोप रिजवान खान यांनी केलाय. या सर्व बाबींकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद सीईओ ऑफिस समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिजवान खान यांनी दिलाय. असेच अपडेट मिळवण्यासाठी आमचा चॅनल सिल्लोड एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.